रोज रोज एकाच ग्राउंडवर क्रिकेट खेळून कंटाळा आला म्हणून आज आम्ही क्रिकेट खेळायला दुसरीकडे आलो. पण फरक मात्र काही पडला नाही. आम्हाला ना तिथे नीट खेळता यायचं, नाही इथे नीट खेळता आलं. कंटिन्यू 2 मॅच हारून परत आलो तर बघितलं की बंटी तर वासरेला डायरेक्ट बाटलीनेच दूध पाजत होता. रात्री थोड्या वेळ बाहेर फिरून घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गच्चीवर आलो तर बघितलं की आकाश व्हिटॅमिन डी घेत गच्चीवरच उभा होता. खाली येऊन पेपरला जाण्यासाठी तयार झालो आणि पेपरला आधीच लेट झालो होतो, त्यावरून केस पण काही सुकायचं नाव घेत नव्हते. कॉलेजला पोहोचलो आणि बघितलं की पेपर काही चालू झाला नव्हता आणि पेपर भेटतात हा तर पेपर मधले प्रश्न बघून वेड्यासारखंच करायला लागला. आमच्या वर्गात तर एक कलाकार भरलेत. कोणी कॉपी करतंय तर कोणी दुसऱ्याचा पेपर गायब करून स्वतःचं नाव पेपरवर टाकायला बघतोय आणि त्यासोबतच हा एक कलाकार पेपर लिहायचं सोडून पेपरवर साईन करायची प्रॅक्टिस करतोय. पेपर लिहून झाल्यावर हे इथे एकमेकांचे फोटो काढत बसले होते. अवघड काम आहे भो यांचं. तर कॉलेजमधून आम्ही डायरेक्ट धरणावर आलो आणि बराच वेळ तिथे टाइमपास केला आणि त्यासोबतच येत्या 2 दिवसात आपल्या रोहितच्या बहिणीचं लग्न आहे म्हणून आम्ही तिथे बुंदी पाडायला गेलो तर बघितलं की हा बाई सगळं सोडून बुंदीनेच पोट भरायला बघत होता. त्यासोबतच इथे प्रेमची पण बेकार मस्ती चालू होती. घरी आलो आणि मेन आयडीवर टाकण्यासाठी रील शूट केली आणि खाली आलो. तर तुम्हाला दीपकची पेप्सी खायची स्टाईल कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. इथे गोलू व्हिडिओ कॉलवर बोलतोय, तिथे प्रेम व्हिडिओ कॉलवर बोलतोय आणि इथे मी या दोघांचा व्हिडिओ काढतोय. शेवटी आपणच कुठेतरी मागे राहिलोय म्हटलं. संध्याकाळी क्रिकेट खेळायला आलो तर बॉल पण नदीत जाऊन पडला. दुसरं काही नाही हो, फक्त नशीब खराब. आता बॉल नदीत गेलाय म्हटल्यावर मॅच कंटिन्यू करायला काढावा तर लागेलच. मग काय पहिले तर बॉलला दगड मारून फुटभर लांब केलाय आणि मग अर्ध्या नदीत जाऊन बंटी दादाने बॉल काढलाय. चला मी खेळतो आता क्रिकेट, तुम्ही फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र. कसं कसं करा का